नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललो आहोत? सिया, केतन आणि चेतन यांच्या प्रकरणावरून, म्हणजे ते एकच प्रकरण नव्हे तर अशी अनेक प्रकरण जी घडत आहेत, या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो की माणूस किती भावनाशून्य, हृदयशून्य आणि खुंची स्वभावाचा होतोय. तो किती क्रूर, कारस्थानी पाताळयंत्री होत चाललेला आहे. हे असं का होतं? याच्या मुळाशी नेमकं काय आहे? मग हे आत्ताच घडतंय का? तर असं नाही आहे. हे हजारो वर्षापासून घडतंय. मनुष्य म्हटलेले स्वभाव हे असणारच त्याच्यामध्ये, पण त्याचं प्रमाणे खूप वाढलं आहे. प्रमाणापेक्षा हे खूप वाढलेलं आहे. मर्यादा ओलांडत चालली आहे. जी पूर्वी मर्यादा ओलांडली नव्हती, एवढी ओलांडली जात नव्हती. आणि जो असं वाईट वर्तन करी त्याला समाज दूषणं देत असे, त्याला सगळी नावं ठेवत असत, त्याला बहिष्कृत केलं जात असे, असंही होत असे. पण आता एवढं प्रमाण वाढलेलं आहे या सगळ्याचं की कोण कुणाला दूषणे देणार, कोण कुणाकडे बोट दाखवणार आणि कोण कुणाला बाहेर काढणार, बहिष्कृत करणार, कोण कुणावर कारवाई करणार, हा सगळा प्रश्न आहे. कारण याचं प्रमाण सगळ्याचं खूप वाढलेलं आहे. म्हणजेच मनुष्याची वृत्ती ही आत्ता कशी होत चाललेली आहे की मनुष्य पतनाकडे होत चाललेला आहे का? मनुष्याचं अधःपतन होत चाललेलं आहे का? बौद्धिकदृष्ट्या प्राण्यांमध्ये मन, बुद्धी, भावना ह्याची देणगी सजीव प्राण्यांमध्ये ही मानवाला मिळाली. मग त्याचा फायदाही करून घेतला मानवाने, खरं आहे, नक्कीच. परंतु अधःपतन मनुष्याचं झालं हे मानायला लागेल आपण. म्हणून शिक्षण कसं असावं? मनुष्याने स्वतःची प्रगती एवढी केली, परंतु मनाची प्रगती जी करायला हवी होती, विचारांची, आचारांची प्रगती व्हायला पाहिजे होती, ती झालेली आहे. पण त्या प्रमाणात ते होऊ शकले नाही. म्हणूनच ह्या गोष्टी आत्ताच्या दुर्दैवाने अशा घडत आहेत, समाजामध्ये अशा घडत आहेत की मनुष्य एवढा हृदयशून्य, भावनाशून्य, निष्ठूर, निर्दयी, पाताळयंत्री, कारस्थानी आणि क्रूरपणे वागू लागला आहे. आपल्यासारख्याच माणसाच्या माणूस जीवावर उठू शकतो ही आत्ता. आणि ती 20 वर्षाची मुलं, 20, 22, 25 मुलं जर अशी वागू लागली तर देशाचं, समाजाचं, जगाचं चित्र काय असेल? पण हीच भविष्यातली पिढी आहे. समाज आमचा, देश आमचा कसा घडणार? नेमकं आमची समाजव्यवस्था काय? समाजव्यवस्था आता नेमकी घडी आमची विस्कटली आहे का समाजव्यवस्थेची? ह्याच्यावर सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे की ते मुळाशी काय आहे. ती 20-20, 22-22 वर्षाची तरुण मुलं जर अशी वागायला लागली तर नेमका दोष कुणाचा? की आम्हीच कमी पडतोय. समाज म्हणून, राष्ट्र म्हणून, देश म्हणून आम्ही कमी पडतोय का? पिढीवर संस्कार करायला, संस्कार द्यायला, त्यांना विचार द्यायला, आचार द्यायला आम्ही कमी पडतोय का? ह्याचा विचार करण्याची गरज आहे. संपूर्ण समाजाने, धुरीणांनी, वरिष्ठांनी, ज्येष्ठांनी, लेखकांनी, चिंतकांनी, सगळ्यांनी, तत्ववेत्यांनी याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची, आत्मसमीक्षा करण्याची, विचार मंथन करण्याची गरज आहे. सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. कारण म्हातारी मेल्याचं दुःखाने काळ सुखावतोय, ही एक सर्वात दुर्दैवी आणि वाईट गोष्ट आहे. गांधीजींनी असं म्हटलं होतं, शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाची व्याख्या गांधीजींनी काय केली होती? तर मनगट आणि बुद्धीचा विकास म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण. नुसतंच पाठ्यपुस्तकीय ज्ञान प्राप्त झालं, एकावर एक पदव्या मिळत गेल्या. माझ्याकडं पदव्यांची, समजा एखादा म्हणेल पदव्यांची माझ्याकडे सुटकेस भरून माझ्याकडे सर्टिफिकेट आहेत, म्हणून तो माणूस म्हणून कसा आहे हे महत्त्वाचं नाही का ठरवत. त्याचं माणूस म्हणून आचरण, त्याच्याकडे सुटकेस भरूनचं पदव्या आहे, सर्टिफिकेट आहेत, म्हणून तो माणूस म्हणून चांगला असेलच असं नाही आहे. तो सद्वर्तनीय, सदाचारी असेल असं नाही आहे. तो सेवाभावी असेल का? परोपकारी असेल का? हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे गांधीजी म्हणायचे की मनगट आणि मेंदू म्हणजे बुद्धीचा विकास,
की मनाचा विकास, मन खंबीर पाहिजे. लहान मुलांचं त्यांचे असे संस्कार झाले पाहिजेत की मन त्याचं खंबीर असलं पाहिजे. तो खचून जाता कामा नये, खचून जाता कामा नये आणि यशाने हुरळून जाता कामा नये. मनगट, त्याचं शरीर चांगलं असलं पाहिजे, शरीर निरोगी असलं पाहिजे, तर तो आयुष्याला सामोरं जाऊ शकेल. आणि बुद्धी, मेंदू, हे मेंदू माणसाचा कायम हा निरोगी असला पाहिजे. म्हणजे काय, तो निर्मळ असला पाहिजे आणि घेणारा असला पाहिजे. मेंदूवर तुमच्या सगळ्या काही गोष्टी ह्या अवलंबून असणार आहेत. त्यामुळे मन, मनगट आणि मेंदूचा विकास म्हणजे बौद्धिक विकास, शारीरिक विकास हा राष्ट्र समाज घडण्यासाठी अवलंबून असतो. त्यामुळे अशी शाळा गांधीजींनी संस्कार देणारी, श्रमाचं शिक्षण देणारी, मनाचा विकास साधणारी आणि बुद्धी आणि मेंदूचा विकास साधणारी अशी शाळा गांधीजींनी वर्ध्याला सुरू केली होती. आणि ह्या शाळा जागोजागी सुरू व्हावा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या धर्तीवर, अशी गांधीजींची खरी तर इच्छा होती स्वातंत्र्यानंतरची. की अशा शाळा सुरू व्हाव्यात की मुलांवर, मुलांची खऱ्या अर्थाने जडणघडण होईल. ज्या अर्थाने खरंच कुटुंब, समाज आणि देश घडेल, राष्ट्र घडेल आणि जगासमोर एक चांगला आदर्श उभा राहील. श्रमाचा आदर्श, संस्कारांचा आदर्श, स्वावलंबनाचा आदर्श, सेवेचा आदर्श. ती शिकवण मुलांना लहानपणी द्यावी ही गांधीजींची इच्छा होती. त्या धर्तीवरच म्हणूनच गांधीजींनी सेवाग्रामला शाळा सुरू केली. मन, मनगट आणि बुद्धीचा विकास अशी साधणारी, ह्या सगळ्याचा विकास साधणारी आणि ह्याची शिकवण देणारी अशी शाळा. आत्ताच आपण हे बघितलं तर ह्या मुलांचं की ती मुलगी जी सिया आहे तिने त्या केतनला ढकलून दिले, सिद्ध झालेलं आहे समजा. आता सगळेच म्हणतायत असं. परंतु त्यापेक्षाही दुसरं भयंकर, आणखीन एक भयंकर आहे की त्या मुलाकडनं तिने 1 करोड रुपये तिच्या शॉपिंगसाठी, तिच्या सगळ्या छंदांसाठी वसूल केले. ते मुलांनी पण कसे दिले पैसे तिला? तू तिच्यावर आता काही म्हटलं तरी तिने तुला भुरळ पाडली असेल, काही केलं असेल, पण मुलांनी कसे दिले तिला 1 कोटी रुपये? असे 1 कोटी एकदम दिलेले नसतील, परंतु जे काही दिले समजा 2 लाख, 5 लाख, 10 लाख. ही सवय पण वाईट आहे. दुसरी गोष्ट अशी, त्या मुलीला एवढे पैसे उधळण्याची सवय कशी झाली? म्हणजे मुलीचे पालकही तेवढे जबाबदार आहेत. मुलांच्या हातात आपण एवढे पैसे देतो लहानपणापासून, मूल मागेल ते पैसे, मूल मागेल तो हट्ट करणं, हट्ट पुरवणं. मुलाला हट्ट करू दे, मूल हट्ट, त्याला रडण्याची ही पण सवय लागली पाहिजे की रडतोय ना तो रडून शांत होईल, तो आपोआप शांत होईल. म्हणून प्रत्येक आपण तो रडायला लागला, हट्ट केला, पुरवला तर सगळं ते शेवटी आपल्याच अंगाशी येतं. तो मूल जरा मोठं झाल्यावर. कारण एकदा 15, 16, 17 वर्षाचं मूल झालं की ते कळायला लागतं, त्याला पंख फुटतात. मग तेच मूल ते ब्रह्मराक्षसासारखं आपल्यावर उलटतं आणि ह्याला नंतर शेवट सांगतं की ह्याला सगळ्या जबाबदार तुम्ही माझे लाड केले, तुम्ही माझे हट्ट पुरवले. शेवटी मुले सांगतच. त्यामुळे संस्कार करण्याचं वय असतं मुलांचं, हे लहान वय असतं. ही मुलगी एवढे पैसे खर्च करत होती, ती आता पोलिसांकडे बियर मागते. तिने बियर मागितली म्हणजे तिची पातळी काय नक्की असेल? संस्कार तिच्यावर काय झालेले आहेत? काही संस्कार झालेले नाही आहेत, तिला काही विचार दिलेले नाही आहेत. मुलीपेक्षाही दोष जो आहे तो तिच्या पालकांचा आहे. कोणतेही मूल असेल ते जे मोठेपणाचं वागतं त्याला जबाबदार लहानपणी तरी किमान त्याचे पालक असतात. मोठेपणी असं सांगत नाही पालक की तू असा वाग म्हणून, परंतु लहानपणी जे संस्कार करायला पाहिजे ते केले नाही, ते कमी पडलेत म्हणून तो आत्ता असा वागतो आहे, ते मूल असं वागतं आहे. अशा अनेक व्यक्तींनी हे सांगितलेलं आहे की मी असं वागतो, त्याला माझी जबाबदार माझे आईवडील आहेत. त्यांनी मला लहानपणी वळण लावले नाही, त्यांनी मला शिस्त लावली नाही. मी मागेन ते देत गेले, ते माझ्या हट्ट पुरवेत गेले. त्यामुळे मी हट्टी बनलो, मी एककली बनलो आणि आता मी उधळपट्टी करतो, मी कसाही वागतो, व्यसनी झालो, ह्याला जबाबदार माझे आईवडील आहेत, असे अनेकांनी सांगितलेलं आहे. आता हा जो विचार आहे, आत्ता जे घडतं आहे हे एक आता सिया प्रकरण आपल्याला समजलं. आता बेंगलोरला एक प्रकरण झालेलं आहे. त्या मुलीने प्रियकराच्या साथीने आपली बहीण, आई आणि वडील यांची हत्या केलेली आहे बेंगलोरला. तिच्या प्रियकराने केली हत्या. आता ते प्रकरण बेंगलोरला गाजत आहे. असे ठिकठिकाणी प्रकरणं होत आहेत. मनुष्य नेमका कोणत्या दिशेने जात आहे, आम्ही पिढी आमची आहे काय पुढे होणार आहे, पिढीवर संस्कार करायला आम्ही का कमी पडत आहोत,
आम्ही कुठे कमी पडतोय, की आम्हीच कमी आहोत, की आमच्यातच काहीतरी कमी आहे, की मुलांना संस्कार देण्याच्या ऐवजी त्यांना केवळ आम्ही पहिलं झालं 2-3 वर्षाचं मूल झालं की त्याला कॉन्व्हेंटमध्ये टाकायची अपेक्षा आमच्या काय, तो एक तर खूप मोठा व्हावा, तो मोठा ऑफिसर व्हावा, आणखीन खूप मोठा व्हावा, मी त्या आम्ही भलत्या अपेक्षा ठेवतो. आधी ते मूल त्याच्यावर आधी तुम्ही लहानपणी संस्कार करा. पूर्वी घरामध्ये एक संस्कार घर असायचं. त्या संस्कार घरात सर्वांवर नियम असायचे, सगळ्यांना संस्कार व्हायचे, सगळ्यांनी एक नियम असायचे, नियमात सगळ्यांनी वागायला लागायचं. आता काही ते राहिलेलं नाही आहे. आता एकच मूल जन्माला की ते लगेच त्याला कॉलेजमध्ये टाकायचं. त्यामुळे हा पाया आहे, हा चुकीचा आहे. बेस जो आहे, ज्या पायावर इमारत उभी राहणार आहे, तो पायाच आमचा ठिसूळ आहे. अपेक्षा आमच्या मुलांकडे उंचावलेल्या आहेत, उगाच ते उंचावलेले आहेत. तो काय करणार आहे मोठं झालं याच्यापेक्षा माणूस म्हणून कसा वागणार आहे हे महत्त्वाचं आहे. त्याला माणूस म्हणून आधी घडवा, ते महत्त्वाचं आहे. तो स्वतःची प्रगती स्वतः मूल करतो, कधी करेल, तुम्ही माणूस म्हणून घडवलं तर करेल. माणूस म्हणून त्याला घडवली नाही तुम्ही, ते संस्कार दिले, ते वळण लावलत नाही तुम्ही, तर ते मूल तुम्ही कितीही शिक्षण द्या, ते चुकीचंच वागणार आहे आणि तुमच्याच नावाला म्हणजे पालकांच्याच नावाला कमीपणा आणणार आहे. हा पालकांनी विचार करण्याची गरज आहे की मुलांचे लाड किती करावेत, त्यांचे हट्ट किती करावेत, त्यांना पॉकेट मनी किती द्यावा. त्यांना खरं तर एक एक पैशाचं महत्त्व कळलं पाहिजे. पैसे कमवायला जेव्हा मूल एखादा 1000 रुपये 2000 रुपये आईकडे मागतं, वडिलांकडे मागतं, मग होतं काय, वडील काय बोलले तर आई वडिलांना बोलते की द्या त्याला पैसे, आणि आई काय बोलते, वडील म्हणा कशाला त्याला बोलतेस, दे त्याला पैसे. आहे ते कुणासाठी आहे? अरे कुणासाठी आहे? हे वाट लावण्यासाठी नाही आहे, अशी उधळपट्टी करण्यासाठी नाही आहे, चुकीचं वागण्यासाठी नाही आहे. एवढे तुमच्याकडे जास्त पैसे आहेत तर तुम्ही दानधर्म करा. चांगल्या कामाला अनेक पैशाची गरज असते, अनेक चांगली कामं समाजामध्ये होत असतात, चांगली कामं करणारी माणसं पण आहेत. पैशाअभावी ती कामं करू शकत नाहीत, त्यांना मदत करा. ती कामं होऊ द्या, तुम्हाला पुण्य मिळणार आहे, तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. तर मुलांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत, चांगलं वळण लागलं पाहिजे. आता जे झालेलं आहे, जे सिया प्रकरण आहे, ह्याच्यातून ह्या सियाच्या चेतनच्या प्रकरणातून सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. आणि समाजाने आत्ममंथन याच्यावर विचार करण्याची गरज आहे की आम्ही नेमके कुठे चाललो आहोत. एवढा समाज आमचा माणूस एवढा भावनाशून्य का होत चालला आहे, एवढा हृदयशून्य माणूस का होत चालला आहे, की जे शिक्षण पद्धती आमची जी शिक्षण पद्धती आहे, मेकलची शिक्षण पद्धती, ती चुकीची आहे. त्यांनी हेच सांगितलं होतं की भारताला मला कायमस्वरूपी गुलाम करायचं आहे, आम्ही इथून निघून जाऊ पण मला भारताला गुलाम करायचं आहे. म्हणून त्याने 1833 साली ही शिक्षण पद्धती आणली. त्या शिक्षण पद्धतीत हे असे दोष आहेत की मुलावर संस्कार कमी, माणूस म्हणून कमी, तिथे मेंदूचा वापर कमी, असं होऊन मनुष्य घडेल का? नाही घडणार आहे. म्हणून गांधीजींनी जी शाळा काढली आणि जी इच्छा गांधीजी होती की शिक्षण म्हणजे काय, तर मन, मनगट आणि मेंदू, मन, मनगट आणि बुद्धीचा विकास म्हणजे शिक्षण. खऱ्या अर्थाने मनाचा विकास झाला पाहिजे, मन खंबीर झालं पाहिजे, मनगट म्हणजे शरीरातून निरोगी झालं पाहिजे, सशक्त असलं पाहिजे, आणि मेंदूचा बौद्धिक विकास हे झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आम्ही या पिढीकडून किंवा या मुलांकडून, तरुण मुलामुलींकडून आमच्या समाजासाठी, राष्ट्रासाठी आम्ही अपेक्षा करू शकतो. हेच आमचे भावी आदर्शस्तंभ होऊ शकतात. तरच आम्ही अपेक्षा सगळे करू शकतो. पण अशी शिक्षण पद्धतीने असे संस्कार असतील तरच. त्यामुळे याच्यावर संपूर्ण समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, समीक्षा करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे की कमी कोण पडतंय. त्या मुलांचं झालं, आणखी काय ह्याच्या पुढे घडणार त्याचं काय, मग ते घडायला नको आहे. जे झालं ते झालं, तो भूतकाळ झाला. उद्याचं काय आहे ते वाचवणं आपल्या हातात आहे, ते वाचवलं पाहिजे आपण. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करण्याची गरज आहे, त्या दृष्टीने सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. मंडळी, या सगळं आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकूया. तेव्हा धन्यवाद. जय हिंद, जय भारत.